एवढे का आम्ही मोठे नाही, आम्ही दोघं पोरं की लहान वयात मोठो आहोत पण उंची लहान आहे. त्याच्या घरातील एवढ्या लहान वयात पण घेऊन पोरा असंच नाही पेटून आपल्याला काहीतरी माझे विषय देऊन करा तरच पेटणार. परवा त्या दिवशी पारी होती आमची दोघांची, तेव्हा कोणीतरी 20 रुपये आणून दिले. मी म्हटलं बुवा पेटव. 20 रुपयात काय पेटवणार मला सांगा. म्हणजे पेटवू जो सांगता तो तुझ्या भाग लागणार नाही अजिबात. म्हणजे त्याने सांगायच्या नंतर पैसे दिला समोर दिले आहेत मोठं. पण त्या दिवशी तुम्हाला खरं सांगतो, आपण शेतकरी कुटुंबातली माणसं आहोत. आपल्या आई वडिलांनी 2 मुलांना एवढं शिकवलं, एकाला इंजिनियर बनवला, एकाला डॉक्टर बनवला. दोघं सुद्धा अमेरिकेत कामाला गेले. चांगला पक्का पगार मिळाला, लग्न पण तिकडेच केलं, सगळं झालं. आणि इकडे ज्यावेळी आई त्यांची वारली, आई ऑफ झाली, तेव्हा इथून बाबांचा फोन गेला. अरे लहान भावाला बाबांचा फोन गेला, अरे तुमची आई वारली, तिला देवाज्ञा झाली, तुम्ही ताबडतोब निघून या. तेव्हा त्या बारक्या भावाने मोठ्या भावाला फोन करून सांगितलं, दादा आपल्या आईला देवाज्ञा झाली, आपल्या आई वारले, आपल्याला जावं लागेल. तेव्हा त्या मोठ्या मुलाने काय सांगितलं, कामामुळे मला वेळ नाही आहे. आईच्या वेळी म्हणतात मी जा, बाबांच्या वेळी म्हणतात मी जाईल. पण ही संस्कृती आपली हिंदू संस्कृती नाहीये. आणि मला सार्थ अभिमान आहे माझ्या महाराष्ट्राचा की आपल्या आई वडिलांना देव मानणारा आपला महाराष्ट्र आहे. एक शेतकरी आणि एक वारकरी ज्याच्या घरात आई वडील कधीच आपल्याला रडताना भेटणार नाही. ज्याच्या घरात ज्याचे आई वडील सुखी, ज्याचे आई वडील हसत खेळत असणार, तो खरा सुखी माणूस. माझ्याकडे बंगला आहे, माझ्याकडे गाडी आहे, माझ्याकडे पैसा आहे, काही उपयोग नाही. शेवटची आंघोळ ही आपल्याला अंगणातच घालणार. कोण तुमच्या मास्टर बेडरूम मध्ये घेऊन तुमचा झोपून कोणी आंघोळ घालतो नाही. त्याच्यामुळे मंडळी तुम्हाला सांगतो, बाकी सगळं करा, फक्त या तरुण मंडळीला पण सांगतो की ह्या व्यसनापासून दूर राहा. खरं सांगतो मंडळी, त्या व्यसन बाटलीचं विषय माझ्यासमोर काढून मला राग येतो. म्हणजे आता बाटलीत बघून गेलं की नाही झाली, कारण बाटल्या सांगण्याचे तात्पर्य तुम्ही व्यसन करू नका. व्यसन करा ना, हरिभजनाचं व्यसन करा, व्यसन करा, देशभक्तीचं व्यसन करा. त्या दिवशी गोवाच्या गावामध्ये चोरी झाली, माणूस लय हुशार आहे. गोवाच्या गावामध्ये चोरी झाली, सगळीकडे पोलीस फिरतायत आणि गोवांना कशा आता तब्येत आता बारीक झाली. त्यावेळी गोवाची तब्येत काय बघा, हा एकदम सलमान खान. त्यावेळी गोवाचा सवय असायची की जेवण झालं आपल्याला की 4 पावलं बाहेर फिरायचे. आणि गोवाच्या गावात झाली चोरी, तेवढ्यात काय झालं, पोलिसांची गाडी आली, गोवा फिरायला बाहेर चालले. चालता चालता पोलिसांची गाडी समोर येऊन थांबली. पोलिसांनी दरवाजा उघडले, दांडो बाहेर काढली. दांडो बाहेर काढल्याबरोबर तात्या विश्वाचे माणूस आणि तो पोलिसांनी विचारायला सुरुवात केली, हो तुम्हाला माहिती आहे तुमच्या गावात चोरी झाले, तरी तुम्ही असे बाहेर कसे फिरताय? म्हणतात आता जेवून झाल्यावरती थोडीशी बाहेर फिरायची सवय आहे. नाही पण एक सांगा, ह्या वाटेने चोर गेले, तुम्ही त्या चोरांना बघितलं काय? त्या माणसाची नोकरी वडली, त्याला काय समजे ना. तो म्हणता हो ऐका, एक काम करा म्हणता, मी चोर पुण्याचे तुमच्या सांगते, ह्या वाटेत सरळ चालत जायचं. पुढे गेल्यावर मी तुम्हाला 3 रस्ते दिसतील. किती? 3 रस्ते. पहिला रस्ता सोडायचा, दुसरा सोडायचा, तिसऱ्या रस्ता म्हणता सरळ पुढे चालत जायचा. चालत गेलास की तुम्हाला 3 बंगले दिसतील. किती? 3 बंगले. पहिला बंगला सोडायचा, दुसरा सोडायचा. पोलीस म्हणतात बस 100% हा तिसरा बंगला चोरा. जो माणूस हुशार म्हणता नाही, तिसरा बंगला म्हणता उघडायचा. तिसरा बंगला उघडलास की वर जायला 3 जिने दिसतील. 3 जिने. पहिला जिना सोडायचा, दुसरा सोडायचा, तिसऱ्या जिन्यात म्हणता चालत चालत सरळ वर जायचा. वर गेला की तुमचा 3 रूम दिसतील. 3 रूम. पोलिसांचा कपाळावर हात घालायचा, याच्या नादाला लागले. नाही म्हणता एकदा वरती गेलास की 3 रूम दिसतील. पहिला रूम सोडायचा, दुसरा सोडायचा. पोलीस म्हणतात बास 100% तिसऱ्या रूम मध्ये चोर आहे म्हणजे आहे. तो माणूस म्हणतो नाही. तिसरं रूम म्हणता उघडायचा. तिसरं रूम उघडलास की त्याच्यात म्हणतात 3 कपाट्या दिसतील. आता पोलीस घाबरले येतात, म्हणतात त्या कपाटात चोर लपणार होतो. नाही म्हणता आता ऐकतात तर पुन्हा ऐकून घ्या. 3 कपाटात दिसतील. पहिला कपाट सोडायचा, दुसरा सोडायचा, तिसरा कपाट उघडायचा. दुसरा कपाट उघडलास की त्याच्यात 3 कप्पे दिसतील. त्याचं म्हणतात पहिलं कप्प सोडायचं, दुसरं कप्प सोडायचं, तिसरं कप्प उघडायचो. तिसरं कप्प उघडलास की त्याच्यात 3 पाकिटा दिसतील.
पाकिट सोडायचा, तिसरा सोडायचा, तिसरा पाकिट म्हणता उघडायचा, तिसरा पाकिट उघडलाच की त्याच्यात म्हणतात 3 फोटो दिसतील. पहिला फोटो सोडायचा, दुसरा सोडायचा आणि तिसरा फोटो म्हटला माझ्या आईचा फोटो आहे आणि त्या आईची शपथ घेऊन सांगते मी काय चोरा केला नाही. माणूस लय भारी आहे. आता मला कसे हात करतो पण ह्या माणसावर माझं विशेष प्रेम आहे. विशेष म्हणजे ते मला प्रेम नाही, अजिबात नाही, विशेष प्रेम. कारण ह्या माणसाबरोबर बारीक करताना एवढी मजा येते ना, म्हणजे तुला असं वाटत की मी तुझी मोठेपणा करते म्हणजे मी तुला थांबायला याच्यात तो विषय लहान माझ्या रत्नागिरी तुला. आणि आज आमच्या हा खारवीवाडा म्हणजे एक नंबर ही बारी आमच्या रत्नागिरी फेमस असणारी बारी म्हणजे ही खारवीवाड्याची एकदा जोरदार टाळ्या आपल्या सगळ्या. आज आपण भजन कीर्तन नामस्मरण कोणाच्या जीवावरती करतोय? छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज. एकदा जोरदार टाळ्या आमच्या दोन महापुरुषांसाठी वाजवा. कारण प्रत्येक भजनी बुवा आपल्या भजनामध्ये तू मला अंगुराचा मी लाकडी घुसाग, तू शेरणी शिकारी मी भाबडा ससाग, अशी गाणी म्हणतो. कोणतरी चंद्र आणतो पण त्यापेक्षा माझ्या दोन महापुरुषांची माझ्या पंचरत्नांची आठवण करून देखील कितीतरी चांगलं आहे. कारण ज्यावेळी हिरकणी आपल्या आई वडिलांचं आपल्यावरती प्रेम किती असतं. आणि एक आनंदाची गोष्ट तुम्हाला सांगतो मंडळी, या 11 तारखेला मला कन्यारत्नाचा लाभ झाला आणि आई वडील होण्याचं सुख मला या परमेश्वराच्या कृपेने आपल्या सर्वांच्या आशीर्वादामुळे आणि पहिली मला मुलगी झाली. मी एवढा आनंदी आहे. मी पार्टी देणार 100%. चेक मला भेटलेला पण तो तुमचा देऊन उपयोग नाही, कारण तो माझ्या नावाचा चेक आहे. तुमच्या देऊन काय फायदा होतो? त्यावेळी 100% पार्टी तुम्हाला देणार आहे. आई वडील होण्याचं भाग्य माझ्या नशीब याला परमेश्वराच्या कृपेने आणि तुमच्यासारख्या मोठ्या आशीर्वादामुळे आणि मला कन्यारत्नाचा लाभ झाला. आणि घरात मुलगीच असावी, घरात सगळ्यात तिचा आवडता कोण असेल तर बाप. आज ती लहान आहे पण 1 वर्षानंतर जेव्हा ती दुडू बोलायला लागेल ना तेव्हा मला तिचं आयुष्याचं खरं महत्व समजेल. जेव्हा मी रात्री भजन करून जेव्हा घरी जाईल तेव्हा आपल्या रात्रभराचा त्राण माझा निघून तिला बघितल्यानंतर जाईल. एवढं मात्र प्रेम आपल्या आई वडिलांवरती करा. मी काय सांगितलं की व्यसन करू नका, पण व्यसनाचे भरपूर फायदे आहेत मंडळी. व्यसनाचे भरपूर फायदे असतात बघा. ते व्यसन करणारा जो दारू पिणारा माणूस असतो, समजा दारू पिणारा माणूस आहे त्याच्या अंगावरती तरी कुत्रा राहणार नाही. विचार करा, तो जर वाटेत चालला म्हटलं तरी कुत्रा राहणार नाही. त्याच्या घरी कधी चोरी होणार नाही, कारण तो रात्रभर बडबडच असतो. आणि जरी चोरी झाली तरी त्या दारूच्या हातात त्याने सगळं विकून टाकलं. आता परवाचीच गोष्ट, माझ्या वाडीतला एक छोटा मुलगा आहे विमल. आता काहीतरी नवीन एक खुळखुळ आहे, एक फोडतात दुसऱ्या माझ्या काकांनी खुळखुळ वाजवतं. विमल त्या दिवशी तो पोरगा माझ्या समोर आला आणि असं खुळखुळ वाजवत आला. म्हटलं अरे काय आता 10वीला गेलाय, तुला साधी मिशी पण नाही लागली, तू काय खातोस विमल? आणि तो म्हणतो अरे काय? मी म्हटलं तुझ्या बापाला तुझं नाव सांगू काय? ना म्हणतो. माझ्या बापाला सांग, माझ्या बापाच्या बापाला सांगली घाबरत नाही. आणि असं बोलल्यानंतर नेमका त्याचा बाप समोर आला आणि त्या बोलल्याने काय केलंय की विमलची पुढे पाठी लपवलं. आणि जसं बाप गेला तसं विमलची पुढे परत बाहेर काढल्या. बाहेर काढला मी त्याला विचारलं अरे काय मगाशी मोठेपणा करत होतस की मी माझ्या बापा घाबरत. म्हटलं बापूस आल्यानंतर मग विमलची पुढे पाठी काय लपवली? तर तो सांगता हो बाकी काय नाही, ती जर पुढे बाहेर काढली असती ना तर त्याच्यात अर्धा विमल माझ्या बापाला द्यायला लागला असतं म्हणून ती पुढे पाठी. म्हणजे अहो सत्य परिस्थिती आहे. सध्या बाप आणि मुलगा एका टेबलावर बसून हे तर येऊ का? चला रुपाचा आवाज घेऊया. बुवांना सुद्धा वेळ दिला पाहिजे 100%. आणि बुवा बिंदास वेळ घ्यायचा तेवढा घ्या, फक्त सारख्या जेवण. ओके. ओम भगनी भागवली.
दुखाळवाया उंबऱ्यासारखा दुखाळवाया उंबऱ्यासारखा हो मित्रवण्यामध्ये गायल्यासारखा मित्रवण्यामध्ये गायल्यासारखा मित्र आपल्या मित्राला काय सांगतो की मी जरी मेलो तरी शेवटपर्यंत तू माझ्या सोबत असला पाहिजे. तशी आमची मैत्री आहे. आज भजन आहे त्यामुळे आम्हाला बोलणं भाग आहे पण आमची मैत्री एवढी चांगली आहे. बुवा तुमच्यासाठी कृपाचा बघूया श्वास ध्यास रचना स्वरोढी भक्ती फूल मन झाले तुझा
हा.